तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिना क्रिएट म्हणजे त्यांना जमा झाला नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जूनचा हप्ता देखील जमा झाला नाही. आता मेन कंडिशन, जून महिना लागला. जून महिना जर का आपल्याला जमा झाला नसेल तर कधी आपल्याला जमा होणार? आधी जमा का बरं सरकारने आता इतका लेट केला? आता सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो. कारण की सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहे आणि आपल्याला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही. भरपूरसे लाभार्थी कमेंटच्या माध्यमातून विचारू लागलेले आहे की जून महिना सुरू झाला, परंतु सर आम्हाला पैसे कधी मिळणार? तर बघा मित्रांनो, सर्व निराधारांना पैसे मिळाले, तर काही निराधारांना पैसे मिळाले नाही. आणि जून महिन्यामध्ये आता सर्व वितरण, कारण की आपण जर पाहायला गेलं तर मे महिन्यामध्ये जूनचं वितरण हे पूर्णपणे कंप्लीट होऊन गेलं होतं. आता जून महिना सुरू झाला, परंतु आपल्या खात्यामध्ये पैसे मिळाले नाही. तुम्ही जर का लाभार्थी असाल की अशा लाभार्थ्यामध्ये तुम्ही मोडत असाल की ज्यांना पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाही, म्हणजे तुम्ही विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव, महिला, सर्वांना पैसे जमा झाले नसतील, हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला. सर्व काही प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये दिल्या जाणार आहे. कारण की पैसे कधी मिळणार आणि नेमकं ती तारीख कोणती असणार आहे की ज्या तारखेपासून या जून महिन्यामध्ये वाटप सुरू होणार आहे, की ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार. संपूर्ण काही माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला बारकाईने सांगितलं जाणार आहे. परंतु एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर बघा मित्रांनो, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत भरपूरसे बग म्हणजेच बघा एरर येऊ लागलेले होते. म्हणजे सर्व निराधारांना पैसे टाकले तर पूर्ण जणांच्या खात्यामध्ये हे पैसे जात नव्हते. त्याचपैकी बरेचसे लाभार्थी तुम्ही देखील आहात की ज्यांना पैसे आले नाही. तर अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने काय केलं, जे डीबीटी पोर्टल होतं त्यावरती काम सुरू केलं होतं. आता काम सुरू केलं. आता सरकारने जून महिना लागण्याच्या अगोदर असे पैसे वितरण केलं होतं, कारण की त्यांना जून महिन्यामध्ये काम करायचं होतं. आता हे काम पूर्ण झालं का आणि नेमकं कोणत्या तारखेपासून आपल्याला पैसे मिळणार याच्यासाठी शासन निर्णय GR हा सरकारने जारी केलेला आहे. मित्रांनो बघा, आता सरकारने 1 जून पासून जे काही काम सुरू केलं ते 15 जून पर्यंत पूर्णपणे त्यांचं काम हे कंप्लीट होऊन जाणार. आणि ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही, म्हणजे बहुतांश लाभार्थ्यांना तर पैसे मिळाले आहे, परंतु अर्ध्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही. तर या सर्व लाभार्थ्यांना 15 जून, जसं की मेच्या महिन्यामध्ये आपल्याला पैसे मिळाले, जून महिन्यामध्ये 15 दिवस काम सुरू राहणार आणि तुम्हाला 15 जूनच्या नंतर हे पैसे धीरे धीरे व सुरळीतपणे ज्यांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार, ज्यांचं जे काही आता मिसमॅच माहिती होती किंवा ज्यांचा काही बग येत होता, एरर येत होता, इश्यू येत होता, तर या सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सर्व निराधारांना सरकार पैसे टाकणार आहे. तुम्ही विधवा महिला, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, संजय गांधी योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी किंवा निराधार योजनेचे लाभार्थी असाल, वाट बघत असाल, तर सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे हेच की तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच की काळजी किंवा टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल, सपोज आपला फोटो व्हेरीफाय होत नव्हता, म्हणजे आपली प्रॉब्लेम नाही, आपलं आधार कार्ड अपडेट असलं तरी सुद्धा तिथं काहीतरी बग इश्यू क्रिएट येत होता, या प्रॉब्लेम आला, या कारणास्तव आपली काही गलती नाही, मग हे काही साईडमध्येच एरर येत होता, तर ते सरकारने सॉल्व्ह केलं. आता धीरे धीरे व सुरळीतपणे सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. आता तुम्हाला सर्व काही माहिती तर मी सांगितली. आता तुमचं एकच काम आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व माहिती ही सर्वात अगोदर लेटेस्ट न्यूज माहिती मी तुम्हाला देत राहणार. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.